एनालॉग पनीर को प्रतिबंध 1 साल के लिए क्यों? अगर ये स्वास्थ्य के लिए हानिकारक है तो हमेशा के लिए क्यों नहीं? एक्ट में एट ए टाइम 1 साल के लिए ही कर सकते हैं। तो अगर जैसे कि प्रोहिबिटेड आइटम गुटखा का देखो तो इस बार मैंने फिर से वो ऑर्डर इशू की है, तो हर साल होती है। जैसे कि प्रोहिबिट गुटखा 2012 से प्रोहिबिटेड है, लेकिन 1 साल का होता है, उसका रिव्यू जाता है, उसके बाद फिर हो जाता है। सो दिस इज हाउ इट विल बी। आपको नहीं लगता कि एफएसएसएआई को ही अगर स्वास्थ्य के लिए हानिकारक है तो पूरी तरह प्रतिबंधित पूरे देश में कर देना चाहिए? ओके, ये सवाल आपको फसाई को बोलना चाहिए, उसके खिलाफ आई कैन नॉट स्पीक ऑन दैट। नॉन डेअरी प्रोडक्ट्स मिक्स करतात डेअरी प्रोडक्ट्स होणार, तर पुढच्या काळात एफडीए वीगन प्रोडक्ट्सला प्रमोट करतील का? I am not here to promote or prohibited item just based on something. I am here, मला ऑथॉरिटी प्रोहिबिट करण्याची यासाठी दिलेली आहे फूड सेफ्टी कमिशनरा, की ते जर पब्लिक हेल्थच्या इंटरेस्टमध्ये नसेल तर, किंवा इंडेंजर पब्लिक हेल्थ होत असेल तर, राईट. टोफू इज नॉट प्रोहिबिटेड, मी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. आय एम व्हेरी, माझ्या ऑर्डरमध्ये मला माहिती होते कन्फ्युजन, ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली नमूद केलेलं आहे. इश्यू इथं वेगन, नॉन वेगन, व्हेज, नॉन व्हेज, दिस इज अ चॉईस ऑफ द पीपल, दॅट इज नॉट माय चॉईस, राईट. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये फूडच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि 18 प्रकारचे 18 प्रकारचे आपल्या फूड कॅटेगरी आहेत, त्या डिफाईन केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरी असतील त्या प्रोप्रायटरी कॅटेगरी म्हणतो त्याला, म्हणजे प्रिपेअर केला, पण त्यासाठी मग फसायची मान्यता लागते, की ते प्रॉपर तयार करणं विकण्यासाठी फसायची मान्यता लागते. कुणाला पाहिजे वेगळा काहीतरी आयटम तयार करायचा, ते बघतात त्याचं कॉम्बिनेशन फॉर्म्युलेशन जे असेल त्याच्या अनुषंगाने फसाईकडे जातात, फसाई एक्झामिन करतं, त्याला परमिट करतं किंवा रिजेक्ट करतं. सो ही त्याच्यातली स्टँडर्ड पद्धत आहे. या बाबतीत अनालॉग पनीरच्या बाबतीत कोणतेही स्टँडर्ड डिसाइडेड नाही आहे, राईट. आणि म्हणून त्या दृष्टीनं ते पब्लिक हेल्थ आहे, याच्यावरती सेंट्रल ॲडवायझरी कमिटीवरती खूप मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालेलं आहे, ऑफिशियल झालं. सेंट्रल ॲडवायझरी कमिटी चेअरमन CEO फसायचे असतात आणि फूड सेफ्टी कमिशनर ऑफ ऑल द स्टेट्स आर द मेंबर. त्याच्यामध्ये 48th कमिटीमध्ये त्याच्यावर डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येही तेच ॲडवाईज केलं. मला जेवढं माहिती आहे तेवढं, बाकीचे राज्य याच्यावरती विचार करायला लागले आहेत. बट आय कॅनॉट स्पीक ऑन देअर बिहाफ, परंतु याच्यावरती डेफिनेटली विचार अनेक राज्यामध्ये चालू आहे. इव्हन फसाईमध्ये याच्यावरती विचार चालू आहे, पण त्यांचा जो काही निर्णय होईल किंवा करतील ते फसाई सांगेल याच्यामध्ये. प्रोहिबिटेड आइटम का जो पनिशमेंट है वही पनिशमेंट यहाँ पे है जो हमने गुटखा के बारे में बोला. सेम पनिशमेंट जो हमारे अनसेफ है तो सेक्शन 59 लागू होता है, वहाँ पे लाइफ इम्प्रिजनमेंट होता है. जिसका प्रोहिबिटेड आयटम जो क्लिअरली लिखा आहे ॲक्टमधले आहेत त्याच प्रोव्हिजन, वेगळ्या पनिशमेंट आपण देत नाही. हे जे स्टँडर्ड्स लागू आहेत ते स्टँडर्ड्स तिथे लागतात. एक मिनिट आहे ते होऊ दे, येतो तुझ्याकडे, काळजी करून तुझं प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जात नाही मी, चिंता करू नको. आहेत मंत्रालयाचा कॅन्टीनचा एक विषय होता, कोर्टात जे घडलं तर तणाव ऍक्च्युली तिथून सुरू झाला, कारण की सकाळी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की 98% कॅन्टीन स्वच्छ, मग कोर्टात तिकडे वकील पाठवले, तपासणी झाली, मग त्यांचा काहीतरी रिपोर्ट, म्हणजे तफावत नेमकी काय आली तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? नाही, याच्यामध्ये अजून परत, कारण जर कोर्टामध्ये मॅटर चालू आहे तर ते कमेंट करणे तर अपेक्षित नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की त्या दिवशी सकाळी त्या दिवशी इन्स्पेक्शन नव्हतं, ते की 10-15 दिवस अगोदर इन्स्पेक्शन केलेलं होतं, कारण ते मला माहिती होती इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्याविषयी त्या दिवशीचा स्कोअर होता तो रेकॉर्डवरती आहे. त्याच्या अनुषंगाने कोर्टाने त्याच्यावरती ऑब्झर्वेशन केले, त्यांची टीम पाठवली. आता ते सबज्युडिस असावे, त्याच्यावरती पुढं काही मी कमेंट करणं योग्य राहणार नाही त्याच्यावरती. आता ओळखण्याची गरजच नाही, प्रोहिबिट केलं आहे. आता ओळखण्याची गरजच नाही, हेच तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी ही प्रोहिबिशनची ऑर्डर आणली आपण. नाही, असं जर वाटलं तर कंप्लेंट करावी. आपला ॲप आहे, आम्ही जाऊ ते. आता जनरली म्हणजे याच्यात खूप सायंटिफिक काही फॉर्म्युला नाही आहे, त्याचे टेस्ट केल्याशिवाय याच्यातून आपल्या बेसिकली त्याचा क्रायटेरिया काय, पनीर हे दूध प्रॉडक्ट आहे, प्लीज अंडरस्टँड. पनीर इज अ मिल्क प्रॉडक्ट. ते मिल्कशिवाय दुसरा कशाच आहे, म्हणजे पार्टली असेल किंवा फुल्ली, तर दॅट बिकम्स अनॉलॉग पनीर. अनॉलॉग म्हणजे काय, सबस्टिट्यूट, प्लीज अंडरस्टँड. म्हणजे दुधाला सबस्टिट्यूट समथिंग, पनीरला समथिंग सबस्टिट्यूट, हा त्याचा अर्थ अनाला म्हणजे त्या दृष्टिकोनातून आहे. आता ते ओळखायचं कसं, मला जे सांगितलं हे काय सायंटिफिक नाही, कारण तुम्ही मीडियावरती दाखवणार मी असं म्हटलं आहे म्हणून पुढं काहीतरी करणार, त्याचा सायंटिफिक कोणताही बेस नाही. पण आपण एक टेंटेटिव्हली एक काय म्हणून त्याला
ठोकताळा इज द वर्ड. ठोकताळा बघा, जनरली पनीर सॉफ्ट असेल इमिजिएटली, त्याच्यामध्ये त्याला हार्ड करण्यासाठी लागत नसेल तर जनरली दॅट इज मेड ऑफ मिल्क जनरली. सो दॅट इज जनरली बाय अँड लार्ज. पण आता ते फ्राय केलेलं असेल तर त्याचं काय होईल, ते कसं तुटेल, तर याचे बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा तुमच्या कोणत्या फॉर्ममध्ये तुमच्याकडे येतं, कसं येतं, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही. कुणाला डाऊट वाटला त्यांना, म्हणजे त्याच्या जरा ऑर्गॅनोलेप्टिक म्हणतो, बघणं, दिसणं, सेन्स करणं किंवा काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी कंप्लेन करा, बाय विल चेक इट आउट. दॅट इज ओनली आन्सर.